आहे का कोणी घरात? या या. कोण आपण? ते काय आहे ना, आमच्या शेजारी एक गंगाराम म्हणून माणूस राहतो. अच्छा. त्याने मला सांगितलं की तुम्ही सरकारी नोकरी देता. हो हो हो. अच्छा. तर ना मला सरकारी नोकरीविषयीच तुमच्याशी बोलायचं होतं, म्हणून मी इथे आले. अच्छा अच्छा. या ना, बसा ना, बस. तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे का? हो. कोणत्या डिपार्टमेंटला? MSCB ला भेटलं तर चांगलंच आहे. MSCBत पाहिजे का? हो. अच्छा अच्छा. तुमचं शिक्षण वगैरे माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. झालेलं आहे ना? हो. याच्या आधी सरकारी नोकरीला ट्राय केला होता का? हो, ट्राय तर खूप करते मी. माझं शिक्षण होऊन 7 वर्ष झाले. अच्छा. 7 वर्षापासून मी ट्रायच करते. आता मी खूप साऱ्या सरकारी नोकरीमध्ये ॲप्लिकेशन दिलं, पण तरी मी परिपूर्ण असल्यानंतर पण मला जॉब नाही मिळत आणि नको त्या लोकांना जॉब मिळून जातोय. काय माहितीये का, ज्याच्याकडे पैसा आहे ना त्यालाच आता नोकऱ्या मिळतात. माझं एज्युकेशन चांगलं झालेलं आहे. मी प्रत्येक इंटरव्ह्यू पास होते. मग मला नोकरी का मिळत नाही? अहो, सरकारी नोकरी मिळवायची म्हणजे पैसा पाहिजे. टेबलाखालून पैसा द्यावा लागतो. त्याशिवाय सरकारी नोकरी भेटत नाही. आलं का लक्षात? आता जर तुम्हाला MSCB मध्ये नोकरी पाहिजे ना, तर तुम्हाला कमीत कमी 5 लाख रुपये द्यावे लागतील. 5 लाख? हो. त्याशिवाय तुमचं काम होऊच शकत नाही. आलं का लक्षात? हुशारीला काही महत्त्व नाही मॅडम, बरं का? हुशारीला काही महत्त्व नाही. आहे तुमचं चांगलं आहे, तुमचं सगळ्या गोष्टी, पण हुशारीला काही महत्त्व नाही. तुम्ही 5 लाख देऊ शकत असाल तर तुम्हाला मी उद्या अपॉइंटमेंट लेटर देतो. 5 लाख रुपये तर नाही आहे माझ्याकडे. एवढी आमची परिस्थिती चांगली नाही आहे. आम्ही खूप गरीब आहेत. त्याच्यामुळे एवढे 5 लाख रुपये तर शक्यताच नाही आहे आमच्याकडे तुम्हाला देण्याची. मग आता किती पैसे देऊ शकता तुम्ही? माझ्याकडे जास्तीत जास्त सेविंगमध्ये असतील 50,000 रुपये. त्याच्यावर माझ्याकडे काही नाही. नाही, 50,000 सरकारी नोकरी शक्यच नाही, बरं का? तुम्हाला 5 लाखच द्यावे लागतील. एक मिनटं, मी माझ्या वरच्या साहेबाला थोडं बोलून बघतो, ते काय कमी जास्त करता का ते. हा बघा ना, हं? खूप चांगलं होईल जर तसं काही झालं तर. हॅलो, विश्वनाथ बोलतो. एक मुलगी आहे, थोडी घरची परिस्थिती बेताची आहे. शिक्षण चांगलं आहे तिचं, हुशार आहे, अनुभव चांगला आहे तिला, पण तिच्याकडं पैसे नाही. तिच्याकडं फक्त 50,000 आहे. मी तिला बोललो 5 लाख लागतील, तिला MSCBत लागायचं आहे. 5 लाखापेक्षा कमी नाही होणार? बरं बरं, चालतंय, मग बोलतो. नाही, 5 लाखापेक्षा 1 रुपया कमी होणार नाही. कारण कसं आहे मॅडम, थोडे पैसे मी ठेवतो, थोडे माझ्या वरचे साहेब ठेवता, काही मंत्र्यांना द्यावं लागतात. मोठी साखळी आहे आमची, इथून तिथून गल्ली ते दिल्लीपर्यंत. त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटावं लागतं. त्यामुळे पैसे कमी होऊ शकत नाही. बरोबर आहे तुमचं. हा, आणि सरकारी नोकरी मिळणं सोपं नाही. आणि एकदा तुम्हाला सरकारी नोकरी मिळाली तर आयुष्यभर ताण नाही ना. बरोबर आहे की नाही? 5 लाखाकडे कशाला बघता? नाही हो, 5 लाखाकडे नाही बघत आहे मी. खरंच असते ना तर मी दिले असते, पण नाही आहेत माझ्याकडे. आमची परिस्थितीच नाही आहे. मी येते. मॅडम, एक काम करू शकतो आपण. काय काम? आता तुमच्याकडे पैसे नाही, बरोबर? माझ्याकडे आहेत पैसे. मी वरच्या साहेबांना, मंत्र्यांना देऊ शकतो. तुमचं काम करू शकतो मी. चालेल ना. कसं 1-2 वर्षात माझ्याकडे जमा झाली का 5 लाख रुपये तर मी तुम्हाला देऊन टाकेल.
नाही नाही, मला पैसे परत नाही पाहिजे. मला आहे ना तुम्ही खूप आवडल्या. तुम्ही फक्त आहे ना मला खुश करा. खुश करा म्हणजे? म्हणजे माझ्यासोबत आजची रात्र काढा. नाही नाही, मी असं काही नाही करू शकत. निघते मी. अहो मॅडम, विचार करा. 5 लाख रुपये मी देतोय तुमच्यासाठी. सरकारी नोकरी मिळणार आहे आणि तुम्ही चालल्या. 7 वर्ष भटकल्या ना तुम्ही, काही भेटलं का? आणि आता निघून गेलं तर पुढे नोकरी भेटणार आहे का? घरीच बसाल का? तुमच्या जागी दुसरे आहेत 10-10 लाख रुपये देणार आहेत, मग काय कराल? हे बघा, तुम्ही आवडल्या म्हणून मी हा प्रस्ताव टाकला, नाही तर मला काही गरज नाही हो. तुमच्यासारख्या खूप सुंदर मुली येतील आमच्याकडं, कॉम्प्रोमाइज करतील, पैसे देतील, सगळ्या गोष्टी होतील. बघा, म्हणजे विचार करा, जबरदस्ती नाही. मला नोकरीची तर खूप गरज आहे आणि पैसे पण नाही नोकरी मिळवण्यासाठी माझ्याकडे. 7 वर्षापासून नोकरीच्या शोधात इकडे तिकडे भटकते, तरी सरकारी नोकरी मिळेना. एवढं शिक्षण झालं तरी काही फायदा नाही. आता माझ्याकडे दुसरा काही पर्याय राहिलेला नाही. यांनी जे सांगितलं ते मला ऐकावंच लागेल. हे बघा, तुम्ही जे मला बोलले ना त्याच्यासाठी मी तयार आहे. तयार आहे ना? पण मला प्लीज लवकरात लवकर नोकरी मिळवून द्या. अहो उद्याच हे ॲप्लिकेशन तुम्ही ना ठेवून जा, हे सर्टिफिकेट वगैरे, बरं का? मी आता लगेच साहेबांना पाठवून देतो, अपॉइंटमेंट लेटर घेतो आणि उद्या तुम्ही घेऊन जा. बरं बरं, चालेल. उद्यापासून परवापासून रुजू होऊन जा. आमच्याकडे कसं झटपट काम होतं, पैशाचा खेळ आहे ना. बरं बरं बरं. अलग लक्षात. हो टेबला खालून जेवढी फास्ट काम होतं ना, ती जगात कुठंच होत नाही. हो. चला मग जाऊ आपण. हा, तुम्ही आवडल्या म्हणून, नाहीतर मग मला काय आवश्यकता नाही या गोष्टीची. 5 लाख रुपये असे वाया घालायचे. या या, तुम्ही आधी भेटल्या असत्या ना 7 वर्षापूर्वी, आणि मी इंटरव्ह्यू घ्यायला असतो ना, तेव्हाच नोकरी मी तुम्हाला दिली असते. अलग लक्ष. बरं. तुम्हाला हा मार्ग माहिती नव्हता का? नाही. पैसे देऊन नोकरी लागते किंवा कॉम्प्रोमाइज करून नोकरी लागते, असं मला कधी माहीतच पडलं नाही. त्याच्यामुळे बरोबर. मी म्हटलं मी हुशार आहे, हा, मी माझ्या टॅलेंटच्या बेसवरती खूप पुढे जाऊ शकते. नाही नाही, जग बदललं हो. फार सिस्टम खराब झाली आणि त्या सिस्टममध्ये आम्हालाही खराब व्हावं लागलं. नाही तर आम्ही चांगले होते हो, खूप चांगला होतो मी. पण मला या सिस्टमनं खराब करून टाकलं, नाही का? म्हणजे मलाही भ्रष्टाचार करायला लावला. आता थोडं बरं, जाऊ दे, चला, वेळ घालू नका. हं? उद्या तुमचं काम होईल, तुम्ही जा आता. टेन्शन घेऊ नका आता. नाही नाही. 5 लाख रुपये वाचले तुमचे. किती? 5 लाख. हा, 10 लाख वाचले असं म्हणा, कारण नाही. अच्छा अच्छा, चालेल. जा मग. येते मी. या. बाई, बाकी खुश केलं बाईने मला. तृप्त झालो एकदम. नमस्ते सर. नमस्ते. कोण आपण? काल ते सर मला भेटले होते. ते आज अपॉइंटमेंट लेटर देणार होते मला. कोणते सर? हे माझे डॉक्युमेंट्स आहेत ना तुमच्या हातात. हे तुमचे आहे का? हो. तेच बोललोय, कोणाचे डॉक्युमेंट्स आले माझ्या घरात काय माहिती. याच्यात आहे का अपॉइंटमेंट लेटर? अहो कसला अपॉइंटमेंट लेटर?
कालचे ते बाबूराव सर कुठे आहेत? हा ते बाबूराव का? ते तर गेले. कुठे गेले? आता मला कसं माहिती असणार, हा फ्लॅट माझा आहे ना, रेंटनी घेतलं होतं त्यांनी. रेंटने? हा. अहो पण ते सरकारी नोकरी देता ना? कोण बोललं तुम्हाला असं? मला आमच्या शेजारचे काका बोलले. नाही हो, त्यांनी रेंटवर घेतला होता फक्त 1 दिवसासाठी, म्हणे आम्हाला लागतोय शूटिंगसाठी काहीतरी बोलले वाटतं. 1 दिवसासाठी दिला मग मी रेंटवर. त्यांचा नंबर असेल ना तुमच्याकडे? नंबर बघतो 1 मिनिट. लावून बघा बरं त्यांना फोन. नाही बरं का, त्यांनी हे खाली केलं ना आता, 1 दिवसासाठी घेतला होता, मग मी नंबर डिलीट करून टाकला. काही गरजच नाही ना आपल्याला नंबरची. मग तुमच्याकडे असेल तर लाव ना फोन. नाही, त्यांनी नंबर नाही दिला होता मला. नाही मग आता अहो मग अशा कशा तुम्ही भोळ्या शिकलेल्या सवरलेल्या वाटता, मग तुम्ही नंबर तर घ्यायचा त्यांचा. मी जाते. म्हणजे हा फ्लॅट त्या माणसाने भाड्याने घेतला. असं माझ्यासारख्या कितीतरी लेडीजला त्याने फसवलं असेल. काहींकडनं पैसे घेतले असेल, काहींकडनं माझ्यासारखंच प्रेम मागितलं असेल. मी फसली. अपॉइंटमेंट लेटरही नाही भेटलं आणि वरून माझी इज्जत गेली ते वेगळे. मी एवढी शिकले सवरले, अशा माणसाच्या बोलण्यात फसले. आता माझ्या हिमतीवरच मला जॉब मिळवावा लागेल. अशा लोकांच्या बोलण्यात येऊन ना काहीच फायदा नाही.